सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना माझा नमस्कार. आज आपण पुन्हा एक महत्वाचा विषय चर्चेला घेत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही ट्रॅटचा कट ऑफ आहे तो विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत न घेता, विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत न घेता काय राहणार आहे याच्यावर आपण बरीचशी चर्चा केली आहे. त्याच्यामध्ये आपण काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा ज्या आहेत त्या अनुदान प्राप्त आहेत, पण त्यांनी असं ठरवलं की आम्हाला अनुदान आम्हाला मुलाखत न घेता सिलेक्शन करायचंय. किंवा झेडपी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा मुलाखत न घेता शिक्षक बंधूंची निवड होते आहे. पण जर समजा काही अशा व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, काही म्हणजे बऱ्याचशा आहेत, त्या अनुदान प्राप्त आहेत, पण त्या मुलाखतीसह ऑप्शन निवडतात. मग एखाद्या संस्थेने जर मुलाखतीसह ऑप्शन जर निवडला तर या अनुदान प्राप्त शाळांचा जो कट ऑफ आहे, टॅटचा कट ऑफ, याच्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. म्हणजे आजचा आपला व्हिडिओ मुख्य जो फोकस आहे आपला तो यावर आहे की जर अनुदान प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्था यांनी जर मुलाखतीसह ऑप्शन घेतला तर त्याचा कट ऑफ साधारणतः काय राहणार आहे. म्हणजे मागच्या वेळेच्या कट ऑफ वरून आपण सध्याच्या कट ऑफ त्याच्या जवळपास असतो, थोडासा पुढे राहतो किंवा थोडासा मागे राहतो. त्याच्याहून आपल्याला कॅटेगरीनुसार म्हणजे आरक्षण, त्याच्यानंतर समांतर आरक्षण आणि टॅटचा कट ऑफ, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आजचा जो चर्चेचा विषय आहे हा मुलाखतीसह जर ऑप्शन स्वीकारला तर मग कट ऑफ काय राहतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ऑप्शन कुठला आहे तर वैध इंटरव्ह्यू, म्हणजे इंटरव्ह्यू सह जर आपण ऑप्शन घेतला तर मग टॅटचा कट ऑफ काय राहणार आहे. मित्र, मुलाखतीसह जेव्हा आपण ऑप्शन घेतो तेव्हा हे बाकी लक्षात घ्या की आपली फक्त मेरिट लिस्ट लावण्यासाठी टॅटच्या गुणाचा वापर केला जातो. जर आपण मुलाखतीसह जर ऑप्शन घेतला तर मेरिट लिस्ट म्हणजे टॅटच्या गुणानुसार मेरिट लिस्ट पवित्र पोर्टल लावते आणि एकाच 3 उमेदवार पाठवते. एकाच 3 उमेदवार पाठवले जातात आणि या 3 उमेदवाराचं नंतर कॉम्पिटिशन वेगळी चालू होते. यांची कॉम्पिटिशन सुरू होते ते 30 गुणावर सुरू होते आणि या 30 गुणांमध्ये काय राहते तर मुलाखतीमधले काही तोंडी प्रश्न राहतात. म्हणजे क्वेश्चन्स ते मुलाखतीमध्ये तोंडी तुम्हाला विचारतात आणि त्याच्यानंतर तुमचं अध्यापन कौशल्य पाहिलं जाते. म्हणजे तुम्हाला लेसन घेण्यास जावं लागते. हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. मग शेवटी जी कॉम्पिटिशन्स आहे, अगोदर ही कॉम्पिटिशन्स काय होती, तो विषय, तो प्रवर्ग म्हणजे तो आरक्षण आणि टॅटचे गुण, याच्यात ही अगोदर कॉम्पिटिशन्स होती. हे आपल्याला पुनश्च लक्षात घ्यायचं आहे की निवड यादीसाठी जी कॉम्पिटिशन्स तयार होते त्यामध्ये काय काय पाहिल्या जाते तर ती जी मुलाखतीसह ऍड आहे ती ऍड पाहिल्या जाते. त्या ऍड मध्ये त्या पोस्टचं ऑब्झर्वेशन केलं जाते की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत. त्याच्यानंतर त्या पोस्ट कोणत्या विषयाचे आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहिलं जाते. कोणत्या विषयाचे आहेत पाहिल्यानंतर त्याचा प्रवर्ग पाहिला जाते, म्हणजे त्याचं आरक्षण मित्र हो पाहिलं जाते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तिथं आरक्षण सुद्धा पाहिलं जाते. त्यानंतर समांतर आरक्षण पाहिल्या जाते आणि टॅटचे गुण पाहिल्या जातात आणि त्याच्याच नंतर त्या विषयाच्या संबंधितली लिस्ट तयार होते आणि त्या लिस्ट मध्ये एका पोस्ट साठी 3 उमेदवार पाठवले जातात. मग हा भाग झाला पवित्र पोर्टल बाबतीत. मग आता पवित्र पोर्टलनं यादी पाठवली. पवित्र पोर्टलनं यादी पाठवल्यानंतर समजा एखाद्या संस्थेमध्ये काहीतरी 3 पोस्ट आहेत. एक पोस्ट आहे, आता आपण उदाहरण घेऊ, मराठीची आहे, एक काहीतरी गणिताची आहे आणि एक इतिहास भूगोलाची आहे, असं आपण हे करू. तर मग किती लोकांची, तर अगोदर जे मेरिट लिस्ट तयार होणार आहे ते गणित विषयाचे समजा जे काही लोक असतील त्यांची मेरिट लिस्ट पाहिल्या जातील. म्हणजे कोणत्या प्रवर्गाची जी जागा आहे ते पाहिल्या जाणार आहे. त्याच्यानंतर समांतर आरक्षण आहे का ते पाहिल्या जाणार आहे. त्याच्यानंतर मग त्याचे टॅटचे गुण पाठवतील आणि
त्या लोकांची 3 लोकांची टॅटच्या गुणवत्तेनुसार मग निवड केल्या जाते विषय वगैरे पाहून. म्हणजे हे गणिताचं असेल तर समजा मराठीची पोस्ट आहे, मराठीची आहे किंवा इंग्लिशची पोस्ट आहे, तर मग ते काय करतील त्या ऍड मध्ये विषय पाहतात, हा मराठी विषय आहे, मग आता याचं आरक्षण कोणतं आहे ते पाहतात, मग याला समांतर आरक्षण आहे का ते पाहतात. नंतर त्या कॅटेगरीचे टॅटच्या गुणवत्तेनुसार टॅटच्या मार्क्सनुसार 3 व्यक्ती निवडल्या जातात आणि त्या 3 व्यक्तीची यादी संबंधित संस्थेला पाठवले जाते. हे आपण चर्चा करतो आहे मुलाखतीसह ऑप्शनची. मग त्या संबंधित संस्थेला त्या 3 व्यक्तीची यादी पाठवल्यानंतर टॅटच्या गुणाचा तिथं जो काही हे असते म्हणजे त्याचं जे मूल्य म्हणू आपण टॅटचं ते तिथं संपलं, ते झिरो झालं. आता यादी गेल्यानंतरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तिथं मग कोणत्या गुणाचं मूल्य येते तर तिथं 30 गुणाचं मूल्य येते. फक्त 30 गुणाच्या मूल्यावर या तिघांपैकी सिलेक्शन होते. 30 गुणाला महत्व येते तिथं. मग या 30 गुणांमध्ये काय काय आहे तर तुमचं इंटरव्ह्यू आहे आणि तुमचं अध्यापन कौशल्य आहे. मग आता आपण इथूनच असा विचार करतो की मग याच्यामध्ये काही गडबड होते का, हे ते तो भाग वेगळा आहे, पण आपण आपली तयारी करूनच जायला पाहिजे. कारण कसं आहे की तिथं हे 3 लोक कुठून येतात हे त्या संस्थेवाल्यांनाही माहित नसते. ते अगोदर होतं हा जवळचा आहे मग या तुम्ही त्या दिवशी, काय जो भाग असेल तो ते अगोदर चालायचं. पण आता याच्यामध्ये बरेचसे रिस्ट्रिक्शन त्यांनी आणलेले आहेत, त्यामुळे आपल्याला तयारी करूनच या 30 गुणाचे मार्क्स मिळवण्यासाठी जायचंय. मग आता हे 30 लोक आहेत, यांची इंटरव्ह्यू झाली, यांची पण इंटरव्ह्यू झाली आणि या 3 नंबरची पण इंटरव्ह्यू झाली, तिघांची इंटरव्ह्यू संपली. मग त्यांना पाठावर पाठवलेला आहे, पाठ घ्या तुम्ही आता, लेसन घ्या, विद्यार्थ्यांना शिकवा. एक 30 मिनिटाचा 35 मिनिटाच्या पाठावर त्यांना जर पाठवलं तर मग पहिल्यांचा पाठ झाला, दुसऱ्यांचा झाला, तिसऱ्यांचा पण, तिघांचा पण पाठ झाला. मग याची गुणवत्ता याची ठरवली जाते, याची मार्कशीट तयार होते बघा. ती मार्कशीट कशी तयार होते त्याच्यावरही आपल्याला याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तयारी करायची आहे, की चर्चा करायची आहे की मार्कशीट कशा प्रकारे मुलाखतीसह असलं तर 30 गुणाची बनते, ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. मग 30 गुणांपैकी समजा या व्यक्तीला 29 पडले, यांना काहीतरी 28 पडले, यांना काहीतरी 26 पडले, तर 29 वाल्यांचं सिलेक्शन होतं. हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. मग तिथं टॅटचे मार्क्स त्यांचे कमी असतील तरीही त्या तिघांपैकी ते जे अधिकार आहेत ते त्या सन्माननीय संस्था अध्यक्ष, सचिव वगैरे काय जे असतील त्यांना दिलेले आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजेच असं होऊ शकते समजा आपण तिघही लोक असे आहेत की ते नवीन आहेत, नवखे आहेत. ते नवखे असल्यामुळे काय होतं माहित आहे का, शेवटी तिथं मग मॅनेजमेंट एकच विचार करते की आता मग कोणाचं टीचिंग चांगलं आहे आणि कोणाचा लेसन चांगला झालेला आहे त्याच व्यक्तीला घ्या, असंही तिथं होणार आहे. कारण काही काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत, खूप मोठ्या जागा त्याच्यामध्ये असतात, तर अशा वेळेस त्यांना त्या 3 पैकीच घ्यावं लागते. आणि त्या 3 पैकी जर नाही घेतलं तर ती संबंधित जी पोस्ट आहे ती आयसोलेटेड केल्या जाते. म्हणजे ते संस्थेमधून नामशेष होते, ती काढून टाकतात, पायाभूत मधून कमी करतात. म्हणून त्यांना 3 पैकी एक तर निश्चितच घ्यावं लागतं. असं होऊच शकत नाही की आता यांच्यापैकी घेणार नाही, यांना जाऊ द्या, यांचा इंटरव्ह्यू घेऊन काहीतरी पुढे बघू आपण, असं नाही केल्या जात मित्रवृत्तीच्या. कारण मग ती पोस्टच तिथून आयसोलेटेड होऊन जाते. म्हणजे ती पायाभूत ज्या पद असतात त्या संच मान्यतेमध्ये, आपण संच मान्यतेवर सुद्धा चर्चा केलेली आहे, त्या पायाभूत पदांमधून ती ती जी पोस्ट आहे ती कमी होते. म्हणून त्या 3 पैकी तर त्यांना 100% एकाची निवड करावीच लागते. तर तोच आजचा माझा विषय होता. मला बरेचसे, मी याच्या अगोदर सांगितले की मेसेज येतात, मी माझ्या परीनं आता मेसेज जर असे पाठवले जातात की आमच्या टॅटचे मार्क्स एवढे आहेत, आम्हाला काही जेटपी मध्ये चान्स आहे का, विदाउट इंटरव्ह्यू काही चान्स आहे का. मित्र, कसं आहे की कट ऑफ हा त्या विषयी महत्वाचा आहे. तुमचा विषय कोणता आहे शैक्षणिकचा. म्हणजे तुम्ही जर समजा 9-10 ला असाल तर तुमचा डिग्रीचा विषय कोणता आहे. तुम्ही जर समजा 11-12चा ऑप्शन जर घेत असाल तर तुमचा पीजीचा विषय कोणता आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली 6 ते 8 घेता तरीही तुमच्या विषयाला महत्व आहे. फक्त 1 ते 5 लाच ऑल सब्जेक्ट आहे, तिथं विषयाला महत्व नाही. म्हणून जर समजा असा एखादा मेसेजही तुम्ही टाकला तर शक्यतो पण तुम्ही मेसेज टाकायचं कामच करू देत नाही. कारण या व्हिडिओ जर तुम्ही बघितले, फक्त व्हिडिओ कसं असते सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे. कुठलंही नॉलेज आपल्याला असं, हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस, हे कधीही लक्षात ठेवा. अर्धवट नॉलेज नाही घ्यायचं, परिपूर्ण आपण जर नॉलेज घेतलं ना
तर आपल्याला याच्यामध्ये काही मेसेज वगैरे टाकायची गरज पडत नाही. हे मला माहित आहे तुमच्या मनात कोणते प्रश्न आहेत ते. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मी याच्यातच देण्याचे प्रयत्न करतो. तर मग आज आपल्याला काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या अनुदान प्राप्त आहेत आणि त्यांनी निवड केलेली आहे. 2017 मध्ये त्यांची निवड झालेली आहे उमेदवारांची. पण 2017 ची प्रोसेस 21 आणि 23 पर्यंत चालूच आहे. हेही आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घ्यावं लागणार आहे, कारण त्याचं कोर्ट मॅटर झालं होतं. त्यामुळे ती अजूनही ती जी प्रोसेस आहे ती चालूच राहते. तर आज आपण हे बघणार आहे की खाजगी ज्या शैक्षणिक संस्था आहे, ज्यांनी वैध इंटरव्ह्यू ऑप्शन त्यावेळेस भरला होता 17ला, त्यांना एकाच 10 उमेदवार पाठवण्यात आले होते. तुमच्या वेळेस तसं नाही. तुमच्या वेळेस याच्यावर आणखी 7 त्यातले उमेदवार कमी केलेले आहेत. म्हणजे आता एकाच 3 उमेदवार जाणार आहेत. तर त्याचा आपल्याला कट ऑफ पाहायचा. कट ऑफ एवढ्यासाठी पाहायचा आहे की हा कट ऑफ जर आपण बघितला तर आपल्याला याच्यावरूनच समजते की आपला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये नंबर लागेल की वैध इंटरव्ह्यू मध्ये नंबर लागणार आहे. याच्यासाठी हा सगळा आपला कट ऑफ सुरू आहे. तर हा कट ऑफ पाहत असताना आपण विषय पाहू. विषयानुसार काय कट ऑफ येते हे तुम्ही लक्ष म्हणजे थोडस आपण याच्यावर चर्चा करणार आहे आणि तुम्ही हे लक्षात पण घ्या. विषय, त्याच्यानंतर आपण आरक्षण पाहू, त्याच्यानंतर समांतर आरक्षण आपल्याला पाहायचं आणि समांतर आरक्षण पाहिल्यानंतर आपण तिथं तो टॅक्सचा कट ऑफ आहे तो किती येतो त्याच्यावर आपल्याला फोकस द्यायचा आहे. तर आजची जी लिस्ट घेतली मी, ही लिस्ट आहे अमरावती डिव्हिजन मधली आहे. ही लिस्ट ज्या अमरावती डिव्हिजन मधल्या ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहे, कारण कसं आहे याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही प्रिफरन्स देता येते. एखादा कोकणामधला जर विद्यार्थी असेल, समजा उमेदवार असेल, तर तो इकडे अमरावती डिव्हिजन मध्ये देईल. एखादा अमरावती डिव्हिजन मधला असला तो कोकणामध्ये देऊ शकते. एखादा चंद्रपूर साईडचा असेल तर तो इकडे मराठवाड्यामध्ये देऊ शकतो. कारण याला असं रिस्ट्रिक्शन नाही आहे. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणारी सिस्टीम आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर म्हणून अमरावती डिव्हिजन आहे म्हणजेच मग आपल्या काही कामाचं नाही ते असं गृहीत धरू नका. कारण होऊ शकते तुम्ही कोकणात असाल राहायला पण तुम्हाला एखादी पोस्ट अमरावती डिव्हिजन मध्ये मिळून जाईल. काही सांगता येत नाही. आणि आजचा काळ असा आहे, जर सर्व्हिस मिळत असेल तर जहा अपना पेट भरा वो अपना गाव. जिथं आपलं पोट भरते ते आपलं गाव मित्र हो. असं समजून आपण जॉईन व्हायला जायलाच पाहिजे. अमुकच एरियामध्ये मला पाहिजे असे रिस्ट्रिक्शन टाकू नका. एक तर मिळत नाहीत किंवा भरत्या सुरू होत नाहीत आणि भरत्या जर सुरू झाल्या तर मग आपल्याला याच्यामध्ये फार काही याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तर ठीक आहे, आपण कालच्या व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओची याची कंपॅरेटिव्हली आतापर्यंत स्टडी केलेली आहे. काय पाहायचं आहे ते पण मी सांगितलं. ही जर आहे लिस्ट ऑफ रिकमेंडेड अप्लिकंट्स विथ इंटरव्ह्यू आहे मित्र, म्हणजे मुलाखतीसह पवित्र पोर्टल म्हणजे निवड यादी तयार केलेली आहे. ती निवड यादी ही मुलाखतीसह आहे. आता ही मॅनेजमेंटचा इथं कोड दिलेला आहे आणि ही जी संस्था आहे ही आलेगाव एज्युकेशन सोसायटी आलेगाव आहे. याचा टिक्यू बाळापूर आहे, डिस्ट्रिक्ट अकोला आहे. तिथली ही जनरल मेरिट लिस्ट आहे ऍज पर टॅट मार्क्स, टॅटच्या गुणवत्तेनुसार. त्याच्यानंतर एज्युकेशन लेवल याच्यामध्ये सेकंडरी आहे. इथं मीडियम दिलेलं आहे, मराठी मीडियम साठी आहे. त्याच्यानंतर पोस्ट ऑल पोस्ट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जितके त्यांच्याकडे वॅकन्सी आहेत ज्या ज्या सब्जेक्टच्या त्या सर्व पोस्ट इथं आलेल्या आहेत. आपण हे काल लिस्ट घेतली होती, कालही घेतली होती हे समोर लिस्ट, पण काल आपण विदाऊट इंटरव्ह्यूची घेतली होती. आज आपण विथ इंटरव्ह्यू घेतो. हा याच्यामधला फरक आहे. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये एकाच एक उमेदवार जातो, इथं एकाच 3 उमेदवार पाठवल्या जातात. हा याच्यामधला महत्वाचा मित्र फरक आहे. हा फरक लक्षात घ्या. तर पुन्हा याच्यामध्ये दिलेला आहे इथं सिरियल नंबर फर्स्ट दिलेला आहे, अप्लिकंट नेम दिलेला आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, पोस्ट कुठल्या टाईपची आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म भरताना पाहावंच लागणार आहे का, नाही तर आपलं नुकसान होईल. कारण आपल्याला मार्क्स खूप आहेत आणि आपण जर पोस्ट समजा कुठली देतो, ऍडेड देतो, 20% देतो, 40%, कारण याच्यामध्ये सर्वच येणार आहे. तर त्यांनी ठरवलं याच्यामध्ये फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या कायम विनानुदान तत्वावर आहेत, म्हणजे नॉन ग्रँड बेसवर आहेत, आणि काही सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसहाय्यित शाळा त्याच फक्त याच्यात नाही आहेत. बाकीच्या सगळ्या शाळा याच्यामध्ये आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या. कोणकोणत्या आहेत तर पुन्हा एकदा मी हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण हा प्राधान्यक्रम द्यायच्या वेळेस तुम्हाला याच्यावर बिलकुल अगोदर फोकस करायचा.
तो एक आहे अनुदानास पात्र, म्हणजे अजून त्यांना अनुदान भेटलेलं नाही, पण याच्यात अनुदानास पात्र असणाऱ्या शाळा आहेत. त्याच्यानंतर 20% अनुदान घेतलेल्या शाळा आहेत. त्याच्यानंतर 40% अनुदान घेतलेल्या शाळा आहेत. त्याच्यानंतर 60% अनुदान घेतलेल्या शाळा आहेत. त्याच्यानंतर 80% अनुदान घेतलेल्या शाळा आहेत आणि त्यानंतर येते 100%. तर हेही ऑप्शन द्यायच्या वेळेस तुम्हाला याचा विचार करायचा आहे. जर ऍडेड असेल तिथं तर समजून चालायचं ही 100% आहे. तिथं 100% दिलेलं नसते, पण ऍडेड लिहिलेलं असते. पण ज्या पार्शियली ऍडेड आहेत, टप्प्यावर आहेत त्या, तिथं दिलेलं असते हे 20% ऍडेड असं दिलेलं असते. 40% ऍडेड, 60% ऍडेड, 80% ऍडेड. हे मी एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा रेटतो हा मुद्दा की मागल्या वेळेस याच्यात चुका झाल्या. बऱ्याचशा आपल्या बंधूंना हे समजलंच नाही 20% काय, 40% काय. तर 20% म्हणजे एकूण पगाराच्या फक्त 20%च पगार भेटते, हे लक्षात घ्या. पूर्ण पगार तिथं मिळत नाही. म्हणून ऑप्शन जर आपले मार्क्स चांगले असतील तर प्रिफरन्स फॉर्म भरताना आपण जागृत राहिलं पाहिजे. सगळ्यात अगोदर आपले डोळे त्याच्यावर गेले पाहिजे की ही किती पर्सेंट ऍडेड आहे. कारण त्यांनी स्पष्ट दिलेलं असते, एकदा झाल्यानंतर मग काहीच करता येत नाही. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडून दुसरा चान्स मिळत नाही, कारण आपले गुणच बाद करतात ते, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी वारंवार समजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला सर तुम्ही वारंवार ह्या रिपीट करता, कारण ते रिपीट करावंच लागते. जोपर्यंत जी गोष्ट चांगली कामाची आहे त्याचं हॅमरिंग वारंवार आपल्या ब्रेनवर झालं की आपल्या डोक्यामध्ये ती बसते. म्हणून यांनी इथं दिलेले ऍडेड टाईप आहे, म्हणजे 100% ऍडेड, याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. सब्जेक्ट टाईप सब्जेक्ट दिलेला आहे यांनी, म्हणजे सब्जेक्ट टाईप आणि कोणता सब्जेक्ट हे पण दिलेलं आहे. सब्जेक्ट टाईप मध्ये लँग्वेज येईल आणि कुठला सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट येणार आहे, हे समजून घ्यायचं आहे. कास्ट कॅटेगरी इथं आहे NT-D दिलेली आहे. त्याच्यानंतर जे पॅरलल आहे हॉरिझॉन्टल आरक्षण तर ते इथं नाही आहे, नॉट ऍप्लिकेबल म्हटलं त्यांनी, म्हणजे नाही आहे इथं. यांचा प्रिफरन्स 4 होता. त्यानंतर टॅटचे मार्क्स होते 134. किती? 134 NT-D साठी. आणि विषय लक्षात घ्या, इंग्लिश, म्हणजे BA ला त्यांचं इंग्लिश पाहिजे किंवा इंग्लिश लिटरेचर पाहिजे. आणि दुसरं असं की आता ही जी जागा आहे 9 ते 10 ला आहे, म्हणजे ही BA B.Ed ची पोस्ट आहे असं समजायला पाहिजे आपण. म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स हे सुद्धा या 9-10 वरून समजून घ्यायला लागते आपल्याला, की 9-10 वरून जे क्वालिफिकेशन्स आहे ते क्वालिफिकेशन कोणतं लागते. कारण सब्जेक्ट इंग्लिश असेल तर यांनी BA B.Ed पाहिजे, आणि BA ला कोणता विषय असला पाहिजे, कमीत कमी एक विषय तिथे इंग्लिश असायला पाहिजे, मेजर विषय इंग्लिश पाहिजे. तेच लोक इथं अप्लाय करू शकतात आणि तेच लोक इथं प्रिफरन्स फॉर्म भरून देऊ शकतात. आणि त्यांची कास्ट सांगितलेली आहे NT-D कास्ट. आणि पॅरलल आरक्षण म्हणजे हॉरिझॉन्टल आरक्षण, सॉरी हॉरिझॉन्टल आरक्षण इथं नाही आहे. प्रिफरन्स याचा 4 होता आणि 134 हा याचा कट ऑफ आलेला प्रायव्हेट मॅनेजमेंट. मग आता याच्यावरून तुमचे मार्क्स जे NT वाले माझे बांधव असतील, NT-A B C D, यांनी हे लक्षात घ्या की विदाऊट इंटरव्ह्यूचा जो स्कोर आहे तो निश्चितच याच्यापेक्षा हाय गेलेला आहे, 134 पेक्षा. म्हणून आपल्याला जर समजा बिलो 100 असाल, काहीतरी 120 असेल, 108 असेल, 115 असेल, तर आपल्याला इंटरव्ह्यू मध्येच बसावं लागते, हे आपण समजून घ्या. आणि हे समजण्यासाठीच यालाच म्हणतात कट ऑफ पाहणे. मी हे म्हणतच नाही की आपल्याला कमी मार्क्स पडले म्हणजे आपण काही फार काही त्याच्यात दोषी आहोत. शेवटी ते मार्क्स मित्र आपल्या, आपण त्या कॉम्पिटिशन्स मध्ये उतरलो आणि एखाद्या कॉम्पिटिशन्स मध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा यश अपयश किंवा काय जे आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे, किती पर्सेंट मिळणार आहे, हे तर ठीक आहे, तो त्यावेळेचा वेळ ठरवतोय. त्यामुळे त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. जे मिळालं आपल्याला आता ते महत्वाचं आहे. त्या मिळालेल्या याच्यावर आपल्याला आणखी काय मिळवता येईल याच्यासाठी आपण ही चर्चा करतोय, लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची आहे ग्रॅज्युएट टीचरच आहे, 9 ते 10 यांनी ऍडेड म्हटलेलं, म्हणजे ही पोस्ट 100% अनुदान प्राप्त आहे. ऍडेड म्हणजे 100% अनुदान, कारण असं म्हटलंच नाही इथं की हे 20% आहे, 40% आहे, 60% आहे की 80% आहे, असं इथं काहीच दिलेलं नाही. म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की 100% अनुदानावरची पोस्ट आहे. पुन्हा लँग्वेज यांनी इंग्लिशच म्हटलेलं आहे, ही सुद्धा NT-D लाच आहे. याला सुद्धा हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. त्याच्यानंतर यांचा प्रिफरन्स होता या बंधूंचा तो 32 होता आणि यांना 132 मार्क्स होते.
म्हणजे 134 पासून एनटीडी आता 132 वर आलाय. खाली येऊन राहिलो आता आपण. पुढे आणखी आहे ग्रॅज्युएट टीचर्स आहे 9 ते 10, पुन्हा लँग्वेज इंग्लिश आहे. सगळ्या ह्या इंग्लिशच्या आहेत, म्हणजे बीए ला इंग्लिश विषय असला पाहिजे आणि बीएड त्या लोकांचा आहे. एनटीडी चीच जागा आहे ही. पुन्हा याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. त्यांचा प्रिफरन्स नंबर 6 होता आणि यांना टॅटचे मार्क्स 129 होते. म्हणजे आपण सुरू कुठून झालो 134 पासून, कुठपर्यंत आलो आपण खाली 129 पर्यंत आलो. पुन्हा ही इंग्लिश लँग्वेजचीच आहे, म्हणजे लँग्वेज इंग्लिश साठीच पोस्ट आहे, म्हणजे बीए बीएड चीच आहे, एनटीडी साठीच आलेली पोस्ट आहे. त्याच्यानंतर 129च आहे, म्हणजे दोघांचे मार्क्स इक्वल आहे. पण हे बंधू मोठे आहेत यांच्यापेक्षा, कारण यांची जन्मतारीख आहे 1/12/1987 आणि यांची आहे 8/3/1990. त्यामुळे यांना अगोदर टाकलं त्यांनी, यांना प्रिफरन्स दिला मेरिट लिस्ट मध्ये, जे वयानं जास्त आहेत त्यांना. हे इथं आपण आता समजून घ्यायला पाहिजे. पुढे ही पण इंग्लिशचीच आहे. त्याच्यानंतर इथं एनटीडीचीच आहेत. ह्या सर्व पोस्ट एनटीडीच्या आहेत. 129 वर आहे. नंतर ही लँग्वेज इंग्लिशचीच आहे. एनटीडी 128 वर आलेली आहे. यांचा प्रेफरन्स क्रमांक 18 होता. पुन्हा ही लँग्वेजचीच आलेली आहे एनटीडी. त्याच्यानंतर यांचा प्रेफरन्स 44 होता आणि 128. आता इथे एनटीडी या संस्थेमध्ये संपलं. मग आपण सुरुवात कुठून केली होती, तर सुरुवात झाली आपली 134 पासून. याचा कट ऑफ आला 128, म्हणजे 128 मार्क. त्याच्यानंतर आरक्षणाचा प्रवर्ग पण आहे इथं एनटीडी आहे. फक्त इथं समांतर आरक्षण नाही, विषय इंग्लिश आहे आणि त्यांचा कट ऑफ या संस्थेमध्ये 128 वर आलेला. मग आता याच्यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपले मार्क्स किती आहेत. मग आपण इंटरव्ह्यू मध्ये बसू की विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये बसू हे आता सांगता येत नाही. परंतु याच्यावरून आपल्याला गेसिंग येते की नाही, आपल्याला जिल्हा परिषद मध्ये विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये बसून थोडस त्याच्यापेक्षा जर कमी मार्क्स असतील तर कठीण आहे. आपल्याला इंटरव्ह्यू मध्येच बसावं लागणार. हे आपण इथं शिक्षक बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या. तेवढ्यासाठीच मी हे चर्चा करतो. ही सगळ्यात महत्वाची चर्चा आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सगळ्यात महत्वाची चर्चा आहे, कारण याच्यावरूनच तर सगळं आपलं भवितव्य ठरते. पुढे चालू आपण. त्याच्यानंतर आता कॅटेगरी बदलते. एससी ची पोस्ट आहे, पण याला हॉरिझॉन्टल आरक्षण आहे. एससी वुमन आहे, म्हणजे महिलांसाठी जे आरक्षण आहे त्याला ते आरक्षण याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आरक्षण सुद्धा आलेलं आहे. हे सुद्धा 9 ते 10 चीच आहे. ऍडेड पोस्ट आहे बघा, हे लक्षात घ्या. ऍडेड पोस्ट आहे. लँग्वेज इंग्लिश लँग्वेज साठी आहे. यांचा प्रिफरन्स 5 होता आणि यांना टॅटचे 128 मार्क्स. बघा, 2 आरक्षण आलेलं त्याच्यामध्ये, तरीही कट ऑफ 128 वर आलेला. एक तर शेड्यूल कास्ट हे हा प्रवर्ग आहे इथं. दुसरा त्याच्यामध्ये 30% ही महिलांसाठी राखीव जागा आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण पण आलेलं आहे. आणि इंग्लिश हा विषय आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यांचा तेव्हाचा जो हे आहे मार्क्स आहे ते 128 चा इथं आलेला आहे, कट ऑफ आहे. पुढे आणखी एनटीडी साठीच आहे, 9 ते 10 साठी आहे. त्याच्यानंतर इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रेफरन्स 9 नंबरचा होता आणि यांना 128 मार्क्स. तुमच्या या चर्चेवरून आपल्या असं लक्षात येते की आपल्या वेळेचा कट ऑफ काय राहणार, हे लक्षात घ्या. हे आहेत प्रायव्हेट ऍडेड मॅनेजमेंट. प्रायव्हेट ऍडेड मॅनेजमेंट, त्याला आपण असं म्हणतो अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या मुलाखती आहेत. आणि 128 एनटीडी साठी आलेला आहे. पुढची जागा सर्व ह्या इंग्लिशच्या जागा आहेत. इंग्लिश आहे, एनटीडी आहे. त्याच्यानंतर याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स 46 होता मुलाखतीचा. यांना 127 गुण आहेत, म्हणजे 1 गुणांना आपण कमी आलेलो. त्याच्यानंतर पुढे पुन्हा ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10. लँग्वेज यांची इंग्लिशच आहे. एनटीडी आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 48वा यांचा प्रेफरन्स होता, 127.
आता बघा, आता आता मजा आहे. आता कसं आहे, आता महत्वाचं येते, आता विषय बदलतो. म्हणून मी सांगितलं की तुम्हाला कट ऑफ जो आहे ना, तो विषयानुसार, विषय फार महत्वाचा आहे याच्यामध्ये. आता पुढे पाहू आपण. पहा, एनटीटीच आहे पण विषय मॅथमॅटिक्स आला. इकडे बदललं, 6 ते 8 म्हणजे बीएससी मॅथमॅटिक्स, बीएड और डीएड अशी पोस्ट आहे. क्वालिफिकेशन लक्षात घ्यायचं, बीएससी मॅथमॅटिक्स, बीएड और डीएड. आता मॅथमॅटिक्स मध्ये स्टार्ट आपण असू शकतो. तर हा 6 ते 8 साठी आहे, ऍडेड आहे. विषय आला आता इथं मॅथमॅटिक्स म्हणजे बीएससी मॅथमॅटिक्स, डीएड और बीएड. 6 ते 8 साठी पुन्हा रिपीट करतोय मी, लक्षात घ्या. एनटीडी याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा 3 नंबरचा प्रिफरन्स होता आणि एकदम खाली आला कट ऑफ 95. लक्षात घ्या, म्हणजे 127 लँग्वेजचा होता. तर मॅथमॅटिक्सचा जो आहे म्हणजे काठिण्य पातळी, विषयाची काठिण्य पातळी. मग असं मी म्हणत नाही मित्र की इंग्लिश फार सोपा आहे, मॅथमॅटिक्स फार कठीण आहे, असा अर्थ घेऊ नका. परंतु कसं आहे की काही याच्यामध्ये काही फील्ड जे आहेत ते मॅक्झिमम स्टुडंट ते निवडतात आणि काही ज्या फील्ड आहेत त्या थोड्याशा म्हणजे असं डोक्याला त्रास होते, मग ही फील्ड आपण घ्यायची नाही. तर अशातली एक फील्ड आहे मॅथमॅटिक्स. बरेचसे स्टुडंट मॅथमॅटिक्सला अवॉइड करतात, 12वी पासूनच अवॉइड करतात. पण मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी विषय आहे. हा 5वीलाही, 5वी म्हणजे 1 ते 5 ला पण आहे, 6 ते 8 ला पण आहे, 9 ते 10लाही आहे आणि 11 ते 12ला पण आता इंजिनिअरिंगला जायचं आहे म्हणून पोरं मॅथमॅटिक्स निवडतात. तर मॅथमॅटिक्स एनटीडी त्याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स 3 होता. यांचं सिलेक्शन म्हणजे निवड यादीमध्ये नाव 95च्या टॅट स्कोअरवर आलेलं आहे. आता हे इथं घ्या, म्हणजे मॅथमॅटिक्स विषय असेल ना तर तिकडे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये 100च्या वरही असेल तर त्यांचा चान्स आहे. हे आता आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. 100च्या वर. पण इथं जर 127 चालते तर इथं जवळपास आपण असं गृहीत धरू की हे 140-150च्या वर मार्क्स असतील तर मग ते विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येऊ शकतात. ही चर्चा आहे आपली, ही पुनश्च मी एकदा तुम्हाला सांगतोय. आपण फक्त याच्यावर चर्चा करतोय, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि चर्चा केली म्हणजे आपलं जे काही नॉलेज आहे ते अपडेट होते मित्र, त्यामुळे आपली मिस्टेक होत नाही. याच्यामध्ये आपला एकच उद्देश आहे की आपली कुठलीच मिस्टेक झाली पाहिजे नाही. पुढे आता पुढची जी आहे ते संस्थेचं नाव आता बदलते. याच्यामध्ये संस्थेचं नाव विथ इंटरव्ह्यूच आहे, पण ही भारत शिक्षण प्रसारक मंडळ अकोला आहे, यांचं आहे. पुन्हा यांनी सेकंडरी साठीच आहेत, यांचं मीडियम मराठी आहे आणि याच्यामध्ये कॉलम तेच आहेत. जे उमेदवार आहे, डेट ऑफ बर्थ आहे बघा, ग्रॅज्युएट टीचर आहे, 9 ते 10. किती? 9 ते 10. विषय कोणता पाहिजे? मॅथमॅटिक्स म्हणजे बीएससी बीएड पाहिजे. आता डीएड नाही पाहिजे, बीएससी बीएड किंवा एमएससी बीएड लोक इथं अप्लाय करू शकतात. तुम्हाला एमएससी वाल्याला, पीजी वाले आहेत ते ज्युनियरला जाऊ शकतात आणि 9 ते 10ला पण येऊ शकतात. आणि एनटीसी साठी आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स 3 नंबर होता, यांना मार्क्स 138. किती? 138 मार्क्स. म्हणजे आता इथल्या इथंच पाहू आपण, या एज्युकेशन सोसायटीमध्ये एनटीटी 95 वर आलेला आहे निवड यादीमध्ये आणि इथं एनटीसी 138 वर निवड यादीमध्ये. म्हणजे यावरून आपल्याला हा कट ऑफ समजतो कसा द्यायचा, म्हणजे कसा असतो. पुढं इथं मॅथमॅटिक्सची पोस्ट आहे, ग्रॅज्युएट टीचर आहे, 9 ते 10 ऍडेड आहे. मॅथमॅटिक्स आता ओबीसी साठी आणि इथं महिलांसाठी राखीव आहे हॉरिझॉन्टल आरक्षण. यांचा 4 नंबरचा प्रिफरन्स होता, 136 मार्क्स होते यांना टॅट होते, 136 मार्क्स. तेव्हा हे निवड यादीमध्ये आले, हा सिलेक्शन नाही, निवड यादी. त्याच्यानंतर पुन्हा ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 मॅथमॅटिक्स जनरल पोस्ट आहे, म्हणजे ओपन कॅटेगरी आलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण आता ओपन कॅटेगरी इथं जनरल मध्ये 11 नंबरचा प्रेफरन्स आणि हे 136 आहेत आणि हे 136 आहेत. फार काही ओबीसी मध्ये आणि जनरल मध्ये असा फरक इथं पडलेला आपल्याला दिसत नाही. इक्वल मार्क्स वर आलेलं आहे. कुठली घेऊ आपण? ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 ऍडेड आहे. मॅथमॅटिक्स जनरल, हॉरिझॉन्टल नाही आहे याला. यांचा 2 नंबरचा प्रेफरन्स होता, हे इथे 136 होते, तर हे इथे 134 वर आले. 134, 134. पुन्हा पहा,
हायर सेकंडरी टीचर फुल टाइम ऍडेड. हायर सेकंडरी 11-12, 11-12 म्हणजेच इथं मॅथमॅटिक्स आहे ते MSc मॅथमॅटिक्स बीएड पाहिजे. MSc मॅथमॅटिक्स बीएड कॅटेगरी ओबीसी हॉरिझॉन्टल आरक्षण महिलांसाठी राखीव. 3 नंबरचा प्रिफरन्स होता 133 वर आलेला आहे. 133 टॅगचा स्कोअर आहे तो मित्र. पुन्हा बघायचं आहे आपल्याला ग्रॅज्युएट टीचर आलेले आहे आता 9 to 10 मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे ओबीसी आहे महिलांसाठी राखीव आहे. 17 नंबरचा प्रेफरन्स होता 133 वर हायस्कूलसाठी म्हणजे बीएससी मॅथ बीएड. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 ऍडेड मॅथमॅटिक्स जनरल याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा 13 नंबरचा प्रेफरन्स होता. यांना 132 मार्क्स किती होते 132. हायर सेकंडरी टीचर फुल टाइम म्हणजेच 11वी-12वीला MSc मॅथ बीएड मॅथमॅटिक्स विषय जनरल हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 34 नंबरचा प्रेफरन्स होता यांचा 132 मार्क्स. हायर सेकंडरी टीचर फुल टाइम ऍडेड हे सुद्धा MSc मॅथ बीएडच आहे जनरल आहे. त्याच्यानंतर 4थ्या नंबरचा हे होता यांचा 132 मार्क्स. चालले हे पूर्ण मॅथमॅटिक्सच्या पोस्ट आहेत बघा. हायर सेकंडरीचे आहेत म्हणजे MSc मॅथमॅटिक्स बीएडचे आहेत. इथपर्यंत 131 वर आलेली पोस्ट म्हणजे ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 ऍडेड. आता हे 9 ते 10 साठी आहे म्हणजे बीएससी मॅथ बीएड मॅथमॅटिक्स ओबीसी त्याच्यानंतर 30% महिलांसाठी आलेला आहे. 10 नंबरचा प्रिफरन्स 131. म्हणून मित्र मी सांगितलं तुम्हाला कट ऑफ हा कोणकोणत्या गोष्टीवर इफेक्ट करतो हे लक्षात घ्या. सब्जेक्ट कुठला आहे तुमचा त्याच्यानंतर ते प्रवर्ग तुमचं त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण त्याच्यानंतर त्यानुसार ते मार्क्स ते कट ऑफ आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करून आपले जे शिक्षक बंधू आणि भगिनी उमेदवार आहेत त्यांनी प्रिफरन्स फॉर्म भरावा. कारण काय रजिस्ट्रेशन क्लोज झालेलं आहे 6 तारखेला. आता प्रिफरन्स फॉर्म भरण्याची वेळ केव्हाही येऊ शकते. ते केव्हाही नोटिफिकेशन टाकू शकतात. मग एकदा त्यांनी नोटिफिकेशन टाकल्यानंतर काय करायचं हे आपलं जम्पलिंग होऊ नये तेवढ्यासाठी हा सगळा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत आपण इंटरॅक्शन करतोय. म्हणून प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहायचा. आता मला आणखी हे आज मॅथमॅटिक्स घेतले आपण इंग्लिश घेतले बाकीच्या विषयाचे सुद्धा आपल्याला कट ऑफ घ्यायचे आहेत. नाही तर बाकीचे उमेदवार म्हणतात का सर मग आमचा विषय तुम्ही सोडून दिला. मित्रांनो आता या लिस्ट मध्ये जे जे विषय आहेत ते मी अगोदर घेतलेले आहेत. पुढेही आणखी काही वेगळे विषय आहेत काही विज्ञानाचे आहेत काही इतिहास भूगोलांचे आहेत. हे सगळे विषय आपल्याला पुढे पुढे घ्यायचे आहे. काही आपले जे बांधव आहेत शारीरिक शिक्षक आहेत फिजिकल एज्युकेशन वाले त्यांचे पण आहेत. पण ते पुढे पुढे जसं लिस्ट मध्ये येईल जशा पोस्ट वॅकंट आहेत तसं आपल्याला जायचं आहे. पण हे जे मेजर विषय आहेत याला मेजर आणि मायनर 2 असे विषय म्हणत असतात. मॅथमॅटिक्स हा मेजर मध्ये येते लँग्वेज मेजर मध्ये येतात. मायनर मध्ये काही विषय मग कोणी इतिहास भूगोल घेते कोणी दुसरे घेते कोणी हिंदी घेतात. आता ते वेगवेगळे विषय आहेत तर त्यांचे कट ऑफ पुढे आपल्याला जसे आपल्या याच्यामध्ये चर्चेला येतील तसा आपण त्याच्यावर बाकी विचार करणार आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मित्र तुम्ही मला जे हे टाकता कमेंट्स करता त्याच्यावरती सर एवढे मार्क्स आहे होईल का. माझा प्रयत्न हाच राहते तुमचं जे समजा विचार आहे प्रश्न आहेत तेच प्रश्न माझ्याही मनात आहेत. मग तुमचे जे प्रश्न जे आहेत तेच माझ्या मनात आहेत त्याच प्रश्नाचं मी उत्तर धुंडतोय तुम्ही धुना दोघंही आपण हे करू. मी या मार्गाने घेतलेलं आहे उत्तर की याच्याहून तुम्ही परीक्षा करा. मी नेहमी उदाहरण देत असतो मी शितावून भाताची परीक्षा होत असते. भात शिजला की नाही हे पाहण्यासाठी आपण एकच दाना प्रेस करतो. तो जर दबला तर पूर्ण भात शिजलेला आहे. तसंच हे आहे आपल्याला इथं सुद्धा आपलं सिलेक्शन या टॅटच्या कट ऑफ वरून विदाउट इंटरव्ह्यू होईल की इंटरव्ह्यू होईल हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला आपले प्रिफरन्स फॉर्म आपल्याला द्यायचे आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे असं माझं याविषयीचं मत आहे मित्र. कारण कसं आहे की याच्यावर आपण जितकी चर्चा करू तितकी चर्चा थोडीच आहे हे समजून घ्या तुम्ही. आपण चर्चा जितकी करणार आहे तितकी थोडी आहे पण आपण चर्चेला बेस घेतोय ठीक आहे.
कसं आहे, काहीही चर्चा करायची हा माझा पिंड नाहीये. कुठला तरी त्या चर्चेला बेस असला पाहिजे, तरच ती चर्चा सार्थकी लागते असं म्हणतात. म्हणून आजच्या याच्यामध्ये मी 2 विषय घेतलेले आहेत बघा. एक इंग्लिश घेतलेला आहे आणि मॅथेमॅटिक्स घेतलं आहे. दोन्ही विषय आपण काही 9 ते 10च्या लेव्हलवर घेतले, काही 6 ते 8 साठी घेतलेले आहेत आपण, काही 11 ते 12 साठी. हेही व्हेरिएशन भरपूर आहे याच्यामध्ये. कोणती पोस्ट 6 ते 8 ला आहे, कोणती 9 ते 10 ला आहे, कोणती 11 ते 12 ला आहे. मग आता हे सगळं पाहून ही आपल्याला चर्चा कंटिन्यू सुरू ठेवायची आहे पुढे-पुढे. रोज आपल्याला एक व्हिडिओ याच्यामध्ये बनवत राहावं लागेल आणि आपलं जे नॉलेज आहे ते आपल्याला याच्यामध्ये अपग्रेड करायचं आहे. तर आज आपण, कारण कसं आहे, व्हिडिओची जी हेही असली मोठा जर समजा जास्त मिनिटचा व्हिडिओ बनवला तर आपल्याला पाहायलाही कंटाळा येतो. पण लक्षात घ्या, हा जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळे पाहण्याचा कंटाळा करू नका. कोणताही पहा, माझा नाही आणखी कोणाचा पहा असं मी म्हणत नाही. आवडला तर माझा पूर्ण बघा. नाहीतर आणखी कोणी असतील बांधव तुम्हाला जर त्याच्याविषयी माहिती देत असतील तर त्यांचा पहा. पण माहिती ही मुद्देसूद घ्या मित्रहो. मुद्देसूद माहिती असली तरच ते लॉजिकली आपल्या मुद्द्याशी कनेक्ट होते. नाहीतर ती लॉजिकली आपल्या मुद्द्यासोबत कनेक्ट होत नाही. तर पुनश्च मी आपल्याला एक आव्हान करणार आहे. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला, व्हिडिओ जर आवडला त्याला लाईक करा. आणि निश्चित माझं चॅनल जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपली अपॉइंटमेंट होईपर्यंत सर आपल्या सोबत राहिले पाहिजेत, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे इकडनं व्हिडिओ बनला आणि मी अपलोड केला की तो तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन्स मध्ये येऊन जातो. आणि बाकी कुठले व्हिडिओ पाहण्यापेक्षा सध्या आपल्या निकडीचे व्हिडिओ आहेत ते पहा. एक वेळ ते पिक्चरचे, गाण्यांचे वगैरे हे ते सोडून द्या. रील्स वगैरे पाहणं नका पाहू. कारण आपल्याला बिलकुल या सिस्टीम मध्ये राहून आपल्याला यश संपादन करायचं आहे. आणि यश संपादन करण्यासाठी आपल्याला वज्रमूठ बांधायची आहे की नाही, मला याच्यात बिलकुल माझे खेळायचं आहे. माझी बुद्धिमत्ता वापरून मी याच्यातले ऑप्शन्स टाकणार आहे आणि मला याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. मित्रांनो, निश्चित सिलेक्ट होते, प्रयत्न करावं लागतं, एवढं बाकी निश्चित आहे. ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी आता इथं पूर्णविराम देतो. पुनश्च आपण नवीन व्हिडिओमध्ये काही वेगळे विषय घ्यायचे आहेत. बघा, मला आणखी याच्यातले वेगळे विषय, तो एक व्हिडिओ घ्यायचा आहे. शारीरिक शिक्षक जे आहेत आपले बंधू, त्यांचे पण विषय घ्यायचे आहेत. कला शिक्षकांचे पण घ्यायचे आहेत. आणि इंटरव्ह्यूची मार्कशीट कशी बनते त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे की हे इंटरव्ह्यू 30 गुण आहेत ना, याची मार्कशीट कशी बनवल्या जाते, त्याच्यावर पण आपल्याला एक चर्चा करायची आहे. तर ठीक आहे, इथं मी थांबतो. पुनश्च एकदा आवाहन करेल, माझा व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला मित्र हो सबस्क्राईब करा. नमस्कार.